नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत. काजलला नोकरीची गरज असते आणि तितक्यात ती एक बोर्ड वाचते. पिझ्झा डिलिव्हरीसाठी मुलगा पाहिजे. पण ती म्हणते हाफ जॉब जर मी मिळवला तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. कला दिदी तसंही बोलते, कुठलंही काम कमी नाही, कामाला कमी लेखायचं नाही, फक्त कर्म करायची आपली. मग मीही ट्राय करून पाहते. मग ती त्या सरांकडे जाते, त्यांना म्हणते तुमचं बोर्ड वाचला मी, तुम्हाला पिझ्झा डिलेवरीसाठी मुलं पाहिजे, मी करायला तयार आहे. ते काका बोलतात की मुलं पाहिजे, मुली नाही, मुलांना हे काम जमेल, गल्ली गल्लीतनं गाडी काढणं हे मुलींचं काम नाही. तेव्हा ती त्यांना म्हणते मुलगा मुलगी असं काही नाही, मी मुलांसारखं सगळं करू शकते, मी स्वतः गाडी चालवते आणि कोल्हापुरातली गल्ली गल्ली सगळं काही मला ठाऊक आहे. आणि तुम्ही काळजीच करू नका, मला काम देऊन तर बघा, एक संधी द्या, मग तुम्हाला समजेल. तेव्हा ते काका म्हणतात ठीक आहे, एक हप्ता ट्राय करून पाहू, जमलं तर ठेवल तुला मी कामावरती. आणि मग तिथे सोहम तिच्या मागे मागे येतो आणि हे काम करणार आहेस तू, कॉंग्रॅच्युलेशन, तुला जॉब मिळाला, पण मी तुझ्यासाठी दुसरं जॉब शोधू का, चांगलाही असेल असं. तेव्हा ती म्हणते मला तुझ्या मदतीची अजिबात गरज नाही, कुठलंही काम कमी नसतं. सोहमला ती म्हणते तू माझ्यासाठी काम शोधावी याची गरज नाही. आणि मग सोहमला म्हणते चल मी निघते आता, असं म्हणत ती तिथून निघून जाते. सोहम म्हणतो काय मुलगी आहे ही. इकडे घरी सगळेजण रात्री जेवणाची टेबलवर येतात. सगळ्यांची जेवणाची गडबड सुरू होते, सगळ्यांना ताट वाढत असतात आणि सगळेजण जेवणासाठी तयार असतात. तितक्यात आबा एक कल्पना सुचवतात की आज सगळ्यांना उपवास आहे, तेव्हा सगळ्यांनी जोड्याजोड्यांनी जेवायला बसायचं. मग सगळ्यांना आश्चर्य वाटतं, आबांनी आता हे काय नवीन काढले. तेव्हा सरोज म्हणते याची काय गरज आहे आबा. आबा बोलू लागतात की नाही, सगळ्यांनी मनापासून उपवास केला आहे तर सगळ्यांनी बसा. श्रीकांतजवळ रजनीलाही बसायला सांगतो. रजनी नाही नाही म्हणत असते, पण सोहम आग्रह करतो, कारण तिचा नवरा तिची खूप धुसफूस करतो. जीव मुठीत घेऊन ती त्याच्या शेजारी बसते. इकडे आबा कलालाही सांगतात, सुनबाई तुम्हाला नवीन सांगू का, तुम्हाला कळत नाही माझे शब्द, जोड्याने जेवायला बसायचं, चल आद्वेगजवळ बस. असं म्हटल्यानंतर तीही गुपचूप आबांनी सांगितलंय म्हणून बसते. आद्वेग म्हणतो याची काय गरज आहे, पण आबा म्हणतात माझं मान राखायचा. तेव्हा सरोज म्हणते आबा बोलतायत तर आबांनी सांगितलं तसं कर, जेवायला उशीर होतो, आबांना गोळ्या घ्यायलाही उशीर होईल. आणि मग आबा म्हणतात आता सगळ्यांनी आपल्या आपल्या बायकोला पहिला घास भरवायचा, कारण त्यांनी आज निर्जली उपवास केला आहे. तेव्हा सरोज त्याच्या आईकडे बघतो, त्याच्या आई डोळ्यांनी खुणवते की आबांचा मान राख. मग आबांनी त्या सगळ्यांना जोडीजोडीने एक एक घास भरवायला सांगितलेला असतो, त्याप्रमाणे सगळेजण घास भरवू लागतात. आणि आबा या सगळ्यांची खरंच गरज आहे का. आबा म्हणतात सगळ्यांनी निर्जली उपवास केला आहे, नवऱ्याचं दीर्घ आयुष्य व्हावं म्हणून, तुम्हाला एक घास भरवायला जड जातोय, तुम्ही जर भरवलं नाही तर मी आज गोळ्याच खाणार नाही. असं म्हटल्यानंतर सगळेजण त्यांच्या बायकोला घास भरवायला सुरुवात करतात. आणि आबा पहिला घास आद्वेगला भरवायला सांगतात कलाला. मग आद्वेग त्याच्या आईच्या सांगण्यानुसार मग कलाला घास भरवण्यासाठी घेतो हातात घास, आणि तो घास तिला भरवल्यानंतर लगेचच सोहम म्हणतो काय मुमेंट आहे, एकदम परफेक्ट, मला असं वाटतंय हा फोटो क्लिक झाला पाहिजे. मग तो म्हणतो दादा वन्स अगेन, तू एक घास पुन्हा कला वहिनीला भरव आणि मी तुमच्या दोघांचा फोटो घेतो. तेव्हा आद्वेग म्हणतो काय बालिशपणा आहे, पण ठीक आहे तुझ्यासाठी करायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर पुन्हा तो तिला एक घास भरवतो आणि दोघांचा छानसा फोटो सोहम क्लिक करतो. आणि आपली ती नाही ना, तिच्या पोटात गोळा कसा येणार नाही, जळकुकडी तर आहे तीही तिच्या नवऱ्याला सांगते मलाही तू घास भरव. आबा म्हणतात तू कुठे उपवास केला आहे तुला घास भरवायला. ती म्हणते बाळामुळंच मी उपवास नाही केला, नाही तर मीही केला असता ना. मग राहुलला आबा म्हणतात भरव बाबा हिला एक घास. मग ती एक घास खाते आणि तिला आठवतं की कलाला तर तिच्या नवऱ्याने 2 वेळा घास भरवला. मग ती बाई पुन्हा आयडिया लावते की मला एक फोटो काढायचा आहे, सोहम प्लीज आमचाही एक फोटो काढ ना. राहुल नाही नाही म्हणत असतो, तरी राहुलला पुन्हा ती घास भरवायला सांगते आणि सोहमला फोटो काढायला सांगते आणि म्हणते मला सेंड कर मी माझ्या रूममध्ये फ्रेम करून लावेल. आबा मग श्रीकांतला म्हणतात तुला काय आता नव्याने सांगायचं, तूही भरव बरं तुझ्या बायकोला घास. मग तो अर्धी चपातीचा एक घास बनवून रजनीच्या तोंडात कोंबतो. कोंबल्यानंतर त्या बिचारीला श्वासही घेता येत नसतो आणि ती खोकायला लागते. मग श्रीकांत म्हणतो एवढा घासही खाता येत नाही, एवढे मॅनर्स नाही, एकही काम धडाचं जमत नाही, माझा सगळा हात खरकटा करून ठेवला. सगळ्यांसमोर तिला फाड बोलायला लागतं, तिचा अपमान करतो, तिच्या डोळ्यातनं टप पाणी खाली पडायला लागतं. आबांनी हे पाहिल्यानंतर आबा त्याच्यावर रागावतात, ही कसली पद्धत, असं घास भरवतात का, असं मला चालणार नाही, तुझं वागणं खूपच खराब आहे, असंही आबा त्यांना बोलू लागतात. मग तो त्याच्या रागाने हात धुतो आणि मग आबा म्हणतात चला सगळ्यांचं छानसं जेवण सुरू करा बरं. तितक्यात तिथे रोहिणी येते. रोहिणी म्हणते वा आबा
तुमच्या मुलगा तरी आहे सुनाला घास भरवायला. या सरोज वहिनींचं काय? त्यांनी तर सकाळपासून एवढा उपवास केला आणि दादा आजही आलेला नाही. मग सरोज म्हणते, तू तुझं बघ, आमचं वैयक्तिक आहे, आम्ही आमचं पाहू. असं म्हटल्यानंतर लगेचच ती म्हणते, तुमचं ते वैयक्तिक, आमच्यासारख्यांचं जागतिक का? तू माझं वाटोळ केलं म्हणून ही दिवस आले तुझ्यावरती, असंही ती बोलू लागते. सरोज म्हणते, आम्ही काय तुझं वाटोळ केलं? तू ज्या मुलावर प्रेम करत होती तो चुकीचा होता. त्याने ऑलरेडी 3 लग्न केलेली होती आणि फरारही झाला आहे. आणि तुला काय त्याच्याशी लग्न करायचं होतं? त्याच्याशी लग्न करून तुझं वाटोळ झालं असतं. तेव्हा ती म्हणते, तुला काय माहीत वाटोळ झालं असतं? आम्ही दोघांनी लग्न जर केलं असतं तर आमच्या दोघांचा सुखाचा संसारही होऊ शकला असता ना. तेव्हा सरोज म्हणते, एकदम मूर्ख आहे तू. त्या मुलावर प्रेम केलं, त्याच्याशी आत्ता जर लग्न केलं असतं तर तुला तोंड झोडायला आणि रडायला माणूस राहिलं नसतं. सरोज तिला समजवत असते, पण त्याच्यावरती ती उलटून बोलत असते. तेव्हा ती म्हणते, तूच माझं वाटोळ केलं, नाहीतर आज माझ्या नवऱ्याच्या घरात मी सुखी असते. सरोज म्हणते, तू आजही तुझ्या नवऱ्याच्या घरात जाऊ शकते ना. तेव्हा ती म्हणते, माझ्यात गट्स होते, मी नवऱ्याला सोडून आले, माझं जमत नाही. पण तुझ्यात आहे का हिंमत नवऱ्याला सोडून जायची? असं म्हटल्यानंतर सरोज तिच्यावर चिडते आणि मग रोहिणी निघून जाते. त्याच्यानंतर सरोजही रूममध्ये निघून जाते. तीही जेवण करत नाही आणि हे सगळं काही कला बघते. कला म्हणते, हा काय प्रकार आहे? हे दोघीजणी एकमेकींना काय बोलत होतात? ह्या संभाषणाचा अर्थ शोधायला हवा. आणि प्रदीप आणि सरोजमध्ये असं काय नातं आहे ज्याच्यामुळे आज सगळेजण गुपचूप सगळं ऐकत होते? त्या दोघीजणी भांडल्या तरी कोणीही काही बोललं नाही. तिला आद्विकला विचारावंसं वाटतं, पण तिची हिंमतच होत नाही. मग आद्विक तिथे काम करत बसलेला असतो. तो मंगळसूत्राच्या डिझाईनकडे बघतो आणि लगेचच कलाला म्हणतो, तुझं मंगळसूत्र कसं काय वाढलं गं? तेव्हा ती त्याच्याजवळ जाते, त्याच्या डोक्याला हात लावून चेक करते, तुला ताप आहे का? तेव्हा तो म्हणतो, काही झालं की लगेच तू माझ्या जवळ येत नको जाऊ, मला अजिबात आवडत नाही तू असा हात लावलेला. तेव्हा ती म्हणते, मी बघते तुझ्या डोक्यात ताप गेलाय का, कारण तुला काहीच आठवत नाही. आश्चर्य ना. तो म्हणतो, मी काय केलं? ती म्हणते, तुला खरंच काही आठवत नाही? एकदा आठवून बघ बरं, काल रात्री तू कसा झोपलास? तुला आठवतं तू इथपर्यंत कसा पोचलास? तेव्हा तो म्हणतो, मी नेहमीप्रमाणे तर मी बाहेर शतपावली करून आलो. मग मला अंजूने हळदीचं दूध प्यायला दिलं, ते मी पिलो आणि वरती आलो. आल्यानंतर कपडे बदलायचे, मग मी खूप दमलेलो होतो, मी झोपलो असेल, मला काही आठवत नाही. तेव्हा कला त्याला म्हणते, तू जे जे केलं ते मी तुला सांगू का काय काय केलं? तू शुद्धीत नव्हता आणि शुद्धीत नसताना तुला मी कसं झोपवलं, कसं तुला कॉटपर्यंत पोचवलं आणि त्या गडबडीत तुझ्या हाताने माझं मंगळसूत्र वाढलं. तेव्हा तो मान्यच करत नाही, मी असं करू शकत नाही, मी एकदम जागसुद्धा असतो, असंही म्हणत असतो. आणि मग त्याच्या डिझाईन तो बघत असतो. कला म्हणते, तुम्ही काय पाहताय? तेव्हा तो म्हणतो, तुझ्यासारखा रिकाम टेकडा नाही, मी माझ्या कामाच्या गोष्टी पाहत आहे. आता नवीन डिझाईन कलेक्शन येतं आहे, त्याच्या मी डिझाईन मागवल्या आहे, त्या मी बघतो आहे. एकदम उत्तम अशा डिझाईन त्या सान्वीच्या मैत्रिणीने पाठवल्या आहे, बघतेस का तू पण? तुलाही कला म्हणून खूप स्वाभिमान वाटतो ना, तूही शिकून घे. कशा असतात ह्या आर्टिस्ट त्याही बघ. तुला असं वाटतं तुझ्यापेक्षा कोणी ह्या भारी जगात आर्टिस्टच नाही. मग कला म्हणते, ठीक आहे, पाहू बरं कशी डिझाईन आहे. ती थोडी जवळ जाते. आद्विक तिचा अपमान करतो, लांबून बघायचं, एकदम जवळ यायचं नाही माझ्या अंगाशी. तेव्हा ती म्हणते, जवळ नाही आली तर मला त्याच्यात दिसेल कसं? नक्की मी कसं वागू तूच मला सांग बरं. तेव्हा तो सांगू लागतो, हे बघ, हातभर अंतर ठेवायचा आणि मग त्या अंतरावर बसायचं, एकदम माझ्या जवळ नाही यायचं. असं म्हणत तो तिला जागा सांगतो, इथे बस. आणि मग ते दोघंजणं डिझाईन बघू लागतात आणि त्या डिझाईनचं आद्विक इतकं तोंड भरून भरून कौतुक करत असतो. मला ना कलाची जाणीव आहे आणि खरंच ही खरी कला आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर तिला खूप छान वाटत असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला घाईघाईने 5 डिझाईन द्यायच्या म्हणून कला काम करू लागते. तो आंघोळीला गेलेला असतो. आता ह्यांचे फोटो पटपट ती क्लिक करते म्हणजे सानिकाला ते सेंड करायला. आणि तितक्यात तिला आवाज येतो, आद्विक बाहेर येतोय बहुतेक. ती भरभर सगळं काही पेपर्स आवरते आणि कपाटाच्या खालच्या कप्प्यात ठेवते आणि दरवाजा उघडाच राहून जातो तिच्याकडनं. आद्विक आंघोळ करून येतो. एकदम इररिस्पॉन्सिबल मुलगी आहे. कधी भावा घरीच तर असते, तिला इतकी काय घाई असते? कपाटाचा दरवाजाही लावला नाही म्हणून तो दार लावायला जातो. इकडे कला घाईघाईने खाली येते. सगळेजण नाश्ता करण्यासाठी टेबलवर आलेले असतात. तितक्यात राहुलच्या रूममधनं जोरजोरात म्युझिकचा आवाज येतो. आबा म्हणतात, ही कोणती पद्धत? देवाचे गाणे ऐकायची ती ही कसली गाणे? राहुलला विचारतात. राहुल म्हणतं, मला काय माहीत नाही, मी खाली आली आहे. तुझी बायको कुठे आहे? तो म्हणतो, रूममध्ये असेल. मग ना रजनी म्हणते, मी जाऊन पाहून येते. तितक्यात आबा म्हणतात, तू नाही, मी स्वतःच जातो पाहायला. आबा चालले म्हटल्यानंतर सगळेजण आबांच्या मागे तुरू निघतात आणि वरती जाऊन पाहतात तर काय, कलाबाई आपली तिथे पोचल्यानंतर तर आश्चर्यचकितच होते. नाही ना,
खूप छान डान्स करत असते, एक्सरसाइज करत असते, उड्या मारून मारून एक्सरसाइज चालू असते. सगळेजण तिथे पोचतात आणि तिचं ते उड्या मारतानाचा डान्स पाहतात. कलाला तर विचारात पडली की ही नक्की प्रेग्नेंट आहे ना, हा काय डाव आहे हिचा. आता सगळ्या घरातल्या व्यक्तींना खरंच ती प्रेग्नेंट आहे, प्रेग्नेंट बायका असा डान्स करतात का, अशी एक्सरसाइज करतात का, म्हणून सगळेजण विचारात पडतात. आता कला म्हणते ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. मला तरी वाटतंय नयना दीदी खोटं बोलते, ती काय प्रेग्नेंट नाही. पुढे जाऊन आपल्याला असं पाहायला मिळणार, आद्वेकला त्या कपाटात तिच्या बॅगखाली काहीतरी कागद दिसतंय. तो ते कागद खोलून पाहतो आणि ही डिझाईन्स अशीच तर डिझाईन माझी नवीन डिझायनर बनवून मला पाठवते. मग तो मोबाईल काढतो, सानिकाने डिझाईन पाठवले का बघतो. अरे च्छा, हेच डिझाईन 5 तिने फोटो टाकला आहे. याचा अर्थ सानिकाची मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून कलाच आहे, हे आद्वेकला आता कळलेलं आहे. पण कलाला रंगे हात पकडायचा आहे आद्वेकला. मग तो संध्याकाळी कला जिथे काम करत असते गुपचूप तिच्या मागे मागे जातो आणि तिला भॉक करतो. ती खूप घाबरते, तिच्या हातातला पेपर खेचतो आणि मग तिला जाब विचारतो. पुढे जे काय होणार ते पाहणं खूपच रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी बेल आयकॉन घंटी वाजवायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.